हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू स्पर्श केक. तर आजचा केक हा थीम केक आहे आणि तो सुद्धा खूप सुंदर असा आहे. तर ती थीम काय बनवलेली आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया. तर हा चॉकलेट केक आहे आणि तो सुद्धा हाफ KGपेक्षा मी थोडासा जास्त बनवलेला होता. तर चला आता आपण हा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे. तर तो मी परफेक्ट 200 ग्राम प्रीमिक्सपासून बनवून घेतला होता आणि त्याच्या मी अशा छान 3 अशा लेअर मी धाग्याच्या मदतीने कट करत आहे. तर तुम्हाला एक प्रश्न पडलाच असेल की एवढे दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ का बरं आले नाही. पण त्यामागे काही कारणं होते, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. पण आता आपल्या चॅनलवरती इथून पुढे डेली व्हिडिओ येतील याची गॅरंटी मी देत आहे. तर आता या केकसाठी मी 200 ग्राम क्रीम ही बीट करून घेतली आणि ती आता मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि ती आता मी यूज करणार आहे. तर नेहमीप्रमाणेच आपल्याला चॉकलेट केकची फिलिंग द्यायची आहे. सर्वात अगोदर पहिली लेअर ठेवली, तिला छान असे शुगर सिरपने सोक केले आणि आता पायपिंग बॅगमधली क्रीम घेऊन मी आता केकवरती थोडी थोडी लावत आहे. तिला छान असे प्लेन करून घ्यायचे आहे आणि जेव्हा तुमच्या केकची फिनिशिंग ही खूप सुंदर असते तेव्हा नक्कीच तुमचे कस्टमर हे वाढत जातात. तर आजकाल आता भरपूर ऑर्डर माझ्या वाढलेल्या आहे, पण मला व्हिडिओ करायला टाईमच मिळत नाही. पण ठीक आहे, चालते. आता इथून पुढे रेग्युलर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील. तर चॉकलेट केक होता त्यामुळे मी छान असे चॉकलेट सिरप घेतलेले आहे आणि ते पूर्ण केकवरती मी स्प्रेड करून घेतले आहे. आता परत थोडेसे मी चोको चिप्स टाकत आहे आणि केक जेव्हा आपण चोको चिप्स फिलिंगला देतो तेव्हा जेव्हा आपला केक हा थंड होतो आणि जेव्हा आपण कट करून तो खातो तेव्हा प्रत्येक बाईटमध्ये जेव्हा आपल्याला चोको चिप्स येतात तेव्हा खूप सुंदर अशी चोको चिप्समुळे आपल्या केकची टेस्ट ही वाढते. तर बघा, ही सेकंड लेअर मी उलट करून ठेवलेली आहे. परत आता तिला फर्स्ट लेअरप्रमाणेच सेम आपल्याला प्रोसिजर करायची आहे. तर मी आपल्या चॅनलवरती भरपूर असे शॉर्ट्स सध्या अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन त्याला बघा आणि आणि त्यालासुद्धा छान अशा तुम्हाला केकच्या डिझाईन शॉर्ट्समध्ये बघायला मिळतील. तर आता बघा, बोलता बोलता आता येथे आपल्या केकची छान अशी क्रम कोटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आता मी हे 8 इंचच्या केक बोर्डवरती केक हा ट्रान्सफर करून घेत आहे. बघा मी शिफ्ट कसा करत आहे. जेव्हा आपल्याला खूप प्रॅक्टिस होते तेव्हा खूप इझी वाटते, पण जेव्हा मी हीच प्रोसिजर फर्स्ट टाईम करत होते तेव्हा मला भीती वाटत होती. तर बघा आता येथे कॅमेरा जेव्हा फायनल फिनिशिंग करताना माझा येथे स्टॉप राहिला, त्यामुळे ते व्हिडिओ मी रेकॉर्ड करू शकले नाही. तर आता ही केकची छान अशी फायनल फिनिशिंग झालेली आहे आणि तिला आता आपण परत थोडेसे शार्प एजेस देऊन घेऊया आणि आणि बघा समोर आता आपण सोकिंग ब्रशच्या मदतीने केकला छान असे डिझाईन बनवून घेऊया. जेव्हा आपण सोकिंग ब्रशचा उपयोग करतो तेव्हा केकवरती खूप सुंदर अशी डिझाईन पडते. सोकिंग ब्रशच्या डिझाईन मला खूप जास्त आवडते. तुम्हालासुद्धा आवडते का? जर आवडत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हालासुद्धा आवडते आणि आतापर्यंत तुम्ही सोकिंग ब्रशच्या मदतीने कुठला केक बनवला आहे की नाही हे सुद्धा नक्की सांगा. आणि जर बनवला नसेल तर नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्ही एकदा सोकिंग ब्रशच्या मदतीने केकला डिझाईन द्या. खूप सुंदर अशी केकची डिझाईन तयार होते. तर आता बघा, खालच्या साईडने आपण पूर्ण व्हाईट होता आणि त्यामुळे म्हटलं खालची बॉर्डरसुद्धा आपण व्हाईटच देऊन घेऊया. तर छान अशी डॉट डॉट अशी बॉर्डर दिलेली आहे. कुठलेही नोझल मी यूज केले नाही. तर आता ही केकची झालेली आपल्याला फायनल फिनिशिंग. आता जे बोलले होते ना तुम्हाला मी, छान अशी केकवरती मी थीम बनवणार आहे. ती थीम म्हणजे काय आहे, तर ती थीम आहे हजबंड आणि डॅड अशी थीम आहे. तर बघा आता मी न्यूट्रल जेलमध्ये ब्लॅक कलर टाकलेले आहे आणि ते पायपिंग बॅगमध्ये भरून त्याने मी छान असे हजबंड असे केकवरती नाव टाकत आहे आणि डॅड असे सुद्धा टाकणार आहे. नक्कीच बघा, या केकचा मी शॉर्टसुद्धा अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती बघा. खूप सुंदर असे हा शॉर्ट्स तयार झालेला आहे आणि बघा डेकोरेशन तर खूप एक नंबरच झाले होते. तर
तर मी आर्टिफिशियल रोजेस यूज केलेले होते आणि काही फ्लक्स बॉल यूज केले होते, कारण जास्त डेकोरेशन काही करायचे नव्हते. त्यामुळे म्हटलं चला काही आपण आर्टिफिशियलच डेकोरेशन यूज करूया आणि केकचे डेकोरेशन हे कंप्लीट करून घेऊया. तर बघा आता थोडेसे आपण सिल्वर स्प्रे टाकून घेऊया, जेणेकरून केक हा आपला खूप शायनी दिसेल आणि केकचे लुक हे एकदम एन्हान्स असे होईल. तर बघा पूर्ण जेव्हा आपण सिल्वर स्प्रे करतो तेव्हा पूर्ण घराने हा स्प्रे होतो. त्यामुळे जर मोबाईल वगैरे जवळ असेल तर नक्कीच तुम्ही साईडला ठेवा, कारण की पूर्ण स्क्रीनवरती जेव्हा पडते हा सिल्वर स्प्रे तर तो निघत नाही. तर आता बघा थोडेसे मी गोल्डन ग्लिटर घेतलेले आहे आणि त्याने असे थोडेसे ड्रॉप दिलेले आहे. तर सध्या पावसाळा असल्यामुळे खूप माशाचे प्रमाण वाढलेले आहे, पण ठीक आहे आपण थोडीशी काळजी घेऊया. तर आता मी परत गोल्डन वर्क घेतलेले आहे आणि ते इडिबल असते, म्हणजे ते पूर्ण आपण खाऊ शकतो. त्यामुळे आता थोडेसे त्याचेसुद्धा वर्क आपण करून घेऊया. तर खूप सुंदर असा केक झाला होता आणि हा केक मी घरीच बनवला होता. त्यामुळे या केकची मी प्राईस सांगू शकत नाही. पण जर तुम्ही हा केक बाहेर विकला तर नक्कीच तुम्ही या केकची प्राईस ॲटलीस्ट 400 तरी घ्यायला पाहिजे होते. तर इथे मी थोडेसे सॉन्ग गुणगुणत होते, त्यामुळे थोडेसे ॲक्शन तुम्हाला दिसत असेल, कारण घरी मी एकटेच असते. मग काहीतरी बोर होते म्हणून मग आपलं चालू असते काही नाही तर काही. पण आता बघा, आता ही जे मी हे साईडनी थोडे मी बॉल्स लावत आहे. तर बघा ते मी ATM कार्डच्या मदतीने लावत आहे, तर ते खूप सुंदर असे पडते. तर आता आपल्या केकचे लूक झालेले आहे फायनल. एक हॅपी बर्थडेचा असा टॅग लावून घेऊया, जेणेकरून आपल्या केकचे हे लूक पूर्ण होईल. तर तुम्हाला आजच्या या केकचे डेकोरेशन कसे वाटले आहे? आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे केकचे फायनल लूक. तर बघा हे आहे आपल्या केकचे फायनल लूक. तर कसा वाटलेला आहे तुम्हाला हा केक? आवडला का? आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर थीम केक बनवून तुम्ही तुमच्या कस्टमरला दिला तर नक्कीच तुमचे कस्टमर खूप जास्त हॅपी होतील. तर बघा सुंदर असे डेकोरेशन झाले होते आणि दिसायला तर काय एक नंबरच दिसत होते. तर आपल्या चॅनलवरती भरपूर आतापर्यंत मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला खूप छोट्या इन्फॉर्मेशन मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, जेणेकरून त्या तुम्हाला हेल्पफुल होतील. आणि जर तुम्ही एक होमबेकर असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेल्या घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा खूप सुंदर डेकोरेशन झाले होते, कारण की या केकचे डेकोरेशन अशा प्रकारची थीम मी फर्स्ट टाईमच बनवलेली होती. तर बघा आता पुढे मी केकचे वेटसुद्धा करून दाखवलेले आहे. तर चला बघूया किती झालेले आहे वेट. तर आपल्या केकचे वेट झालेले आहे 685. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब पण करून ठेवा.